एक महीने से बंद पड़े क्षेत्रीय जलापूर्ति योजना को आखिरकार राहत मिल गई है। स्थानीय विधायक किशोर जोरगेवार के त्वरित हस्तक्षेप से 7 गांवों में फिर से पानी की आपूर्ति शुरू हो गई है, जिससे ग्रामीणों को बड़ी राहत मिली है। इस समस्या के समाधान के बाद गांवों के सरपंच और शिखर समिति के पदाधिकारियों ने विधायक से मुलाकात कर उनका आभार व्यक्त किया। इस दौरान समिति के अध्यक्ष प्रकाश शेंडे सहित कई ग्राम प्रतिनिधि और ग्रामीण उपस्थित रहे। चंचाला क्षेत्रीय जलापूर्ति योजना के तहत चंचाला, नागला, महाकुडला, वांड्री, धानोरा, सिदूर और वेंडली इन 7 गांवों को पानी उपलब्ध कराया जाता था, लेकिन बिजली बिल बकाया होने के कारण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड महावितरण ने पंपिंग स्टेशन की बिजली आपूर्ति काट दी थी, जिससे सभी गांवों में पीने के पानी की गंभीर समस्या पैदा हो गई। समस्या को देखते हुए सरपंचों और शिखर समिति के प्रतिनिधियों ने विधायक से तुरंत समाधान की मांग की है। मामले की जानकारी मिलते ही विधायक किशोर जोरगेवार ने प्रशासन से संपर्क कर जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह को संयुक्त बैठक आयोजित करने के निर्देश दिए। बैठक में 15वें वित्त आयोग की बाधित निधि से बिजली बिल भुगतान के लिए योजना में संशोधन करने का निर्णय लिया गया और महावितरण से कुछ दिनों की मोहलत मांगी गई। महावितरण ने ये मांग स्वीकार करते हुए बिजली आपूर्ति फिर से शुरू कर दी, जिससे पंपिंग व्यवस्था चालू हो गई और 7 गांवों में जलापूर्ति दोबारा सुचारू हो गई। समारोपी आणि उपोषण सोडण्याच्या निमित्तानं सत्याग्रहाच्या साठी आम्ही प्रशासनाच्या वतीनं इथे येण्याची संधी मिळाली। उपस्थित बंडूभाऊचे सर्व सहकारी, सन्माननीय आमचे या भागाचे नेते किशोरभाऊ जोरगेवारजी, जिल्हाधिकारी वीरजी गौडाजी, आमचे वन विभागाचे अर्पितजी आणि पोलीस, उपस्थित सर्व या वन्यजीव प्राण्यांच्या अनुषंगाने सातत्यानं नियमितपणे ते आंदोलन करतात। त्या बांधवांसोबत चर्चा आणि हितगुज साधल्यावर अतिशय आनंद होत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रस्तावित लोहार डोंगरी लोकहान प्रकल्पाबाबत आपण 10 दिवसापासून अन्नत्याग केला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्याशी सातत्याने नियमितपणे संपर्क, संवाद, लेखी आणि तोंडी जिल्हाधिकारी आणि वन विभागाच्या माध्यमातून झालेले असल्यामुळे कालच मला सांगण्यात आलं की बा तुम्ही बंडूभाऊंना भेटा आणि त्यांच्या मागण्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, परंतु आम्हाला तुमच्यापर्यंत हे आम्ही शासनाचं पत्र पोहोचवत आहोत। या पत्राच्या आधी तुम्ही आज उपोषण मागे घेतलं, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र तुमच्या 100% पाठीशी आहे। तुमच्या सर्व मागण्या ज्या आहेत, मागण्या सोडवण्यास पात्र असेल अशी अपेक्षा करतो आणि मनापासून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला धन्यवाद देऊन थांबतो। इकोप्रोच्या वतीनं बंडूजी धोत्रे व त्यांचे सर्व सहकारी चंद्रपुरातल्या सर्व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लोहा डोंगरी खान जी ताडोबा व घोडाझरी याच्यामधला जो वाघांचा अधिवास आहे, तो कॉरिडॉरमध्ये येणारी खान जवळजवळ 36 हेक्टर ही खान ही रद्द करावी आणि त्याला अनुषंगिक अशा 16 मागण्यांना घेऊन उपोषण सुरू होतं। शासनाने याची दखल घेतली। मी सुद्धा विधानसभेमध्ये यावर प्रश्न केला आणि सर्वच मंत्री त्या ठिकाणी सकारात्मक होते आणि निश्चितपणे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर सकारात्मक विचार करत ही शिफारस वन्यजीव मंडळाने केली आहे, ती रद्द करावी प्रमुख मागणी त्याच्यातली आहे। आणि शासनाची ही भूमिका आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा सांगितलं की खान त्या ठिकाणी होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून याच्या उपोषणाची दखल घेत एक संवेदनशील पालकमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री कसे असतात याचा परिचय देत या ठिकाणी पालकमंत्री महोदय आले आणि त्यांनी शासनाच्या वतीनं त्यांना बंडूभाऊंना निवेदन दिलं आणि आज बंडूभाऊंनी या ठिकाणी उपोषण मागे घेतलं। चंद्रपूरकरांच्या वतीनं मी आणि सर्व शासनाच्या वतीनं बंडूभाऊंचा धन्यवाद व्यक्त करतो। पालकमंत्री महोदय, अशाच प्रकारचं चंद्रपूर लोक तर किती जागरूक आहे आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून किती मोठी जरी शक्ती आली तरी जनशक्तीच्या पुढे कशी मागे जावं लागते याचं एक उदाहरण मागे लोहारा आपल्या बाजूच्याच ठिकाणी सुद्धा कोळसा खान येणार होती। अदानीजींना अदानींना ती खान मिळाली होती
त्यावेळेस एक मोठं आंदोलन चंद्रपूरकरांनी केलं. बंडूभाऊंनी त्याचा इकोब्रूनी त्याचं लीड केलं आणि ती सुद्धा खाण रद्द झाली होती. मी पालकमंत्री महोदयांचं, मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी चंद्रपूरचा एक नागरिक म्हणून धन्यवाद व्यक्त करतो. बंडूभाऊंनी सुद्धा या ठिकाणी इकोब्रूनी सर्व त्यांच्या सहकार्यांनी ही सामंजस्य भूमिका घेत ही खाण होऊ नये या दृष्टिकोनातून शासनाच्या प्रयत्नाला सकारात्मकता दर्शवत या ठिकाणी उपोषण मागे घेतलं. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला बांधला